सरकारकडे लाडकी बहीणसाठी पैसे नाहीत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। सरकार पैसे वाटू शकत नाही, लाडकी बहीण बंद होणार असं राज ठाकरे म्हटले आहेत। लाडकी बहीण बंद करण्याच्या अवस्थेत दादांचं सुतोवाच असं विनायक राऊत यांनी म्हटलं। दरम्यान 1500 रुपये मिळणार आणि 2100 रुपयांसाठी थोडा कालावधी जाईल असं शिरसाट म्हणाले। लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात, 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, ही योजना बंद होणार। आता गरज सरोनी वैद्यमरो असं झालेलं आहे। आता भाजपा आणि शिंदे यांचे मनसुबे साकार झालेले आहेत। आता त्यांना गरज पडलेली नाही, त्यामुळे भविष्यामध्ये ही लाडकी बहीण योजना बंद करण्याच्याच अवस्थेमध्ये आहे असं सुतोवाच प्रत्यक्ष अर्थमंत्री अजित पवार यांनीच यांच्या विधानावरून सिद्ध होते। लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे। कुणी काही बोलू, आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। जे 1500 रुपये आज त्या लाडक्या बहीण योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील। राहिला प्रश्न 2100 रुपये देण्याचा, आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळं जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे, म्हणून ते 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे।